अध्यक्ष महाराज, डीएन नगर जुहू या परिसरामध्ये एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या जमिनीवरती एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्समिशन टॉवर्स लागलेले आहेत अध्यक्ष महाराज। याच्यामुळे जुहू, गुलमोहर आणि डीएन नगर या आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पुनर्विकासाची प्रक्रिया ही थांबलेली आहे हाईट रिस्ट्रिक्शनमुळे अध्यक्ष महाराज। आपल्या उत्तरामध्ये असं म्हटलेलं आहे अध्यक्ष महाराज, शासनाने दिलेल्या उत्तरामध्ये इमारत उंची संबंधातील नियमावली 17/12/2020 अध्यक्ष महाराज 17/12/2020 म्हणजे साधारणतः 4-4.25 वर्ष आता हे नियमावली आल्याच्या नंतर झालेली आहे। गेल्या 4-4.25 वर्षामध्ये गुलमोहर आणि डीएन नगर मधील स्वतःच्या इन्कम टॅक्स भरलेल्या पैशांनी विकत घेतलेली घरं, ती काही इन्क्रोचमेंट नाहीये। मुंबई शहराच्या डीपी मध्ये त्याची मान्यता आहे, डीसीआरने मान्यता दिली आहे, फॉर्मल सेटलमेंट्स आहेत, स्वतःच्या हार्ड अर्न मनीने विकत घेतलेली घरं आहेत। 40-50 वर्ष आता त्या इमारतींना झाली, इमारती जीर्ण झालेल्या आहेत। येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये त्यांना डिलॅपिडेटेडची नोटीस दिली जाईल आणि ही सगळी मध्यमवर्गीय कुटुंब रस्त्यावरती येण्याची पाळी येणार आहे अध्यक्ष महाराज। 4.25 वर्ष झालं आम्ही शासनाकडे, केंद्र आणि राज्य दोन्ही शासनाकडे पाठपुरावा करीत असून अजूनपर्यंत अद्यापपर्यंत याचं सोल्युशन आलेलं नाहीये। उत्तरामध्ये असं म्हटलंय की गोराईची जागा आहे, दहिसर मधले फ्रिक्वेन्सी मनीषाताईंच्या दहिसर मध्ये सुद्धा टॉवर्स आहेत, डीएन नगर मध्ये सुद्धा टॉवर्स आहेत। दहिसरचे टॉवर्स हे गोराईच्या जमिनीवरती शिफ्ट करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातलं पत्र केंद्र शासनाला दिलेलं आहे। परंतु अध्यक्ष महाराज, दहिसरचे टॉवर आणि डीएन नगरचे टॉवर हे दोन्ही वेगळ्या टेक्नॉलॉजीचे टॉवर्स आहेत। ते दोन्ही टॉवर एकाच ठिकाणी असू शकत नाहीत, कारण त्या दोन टॉवर्स मध्ये 6 किलोमीटरचं अंतर असणं आवश्यक आहे आणि त्यामुळे दहिसरचे टॉवर गोराईला शिफ्ट झाल्यानंतर डीएन नगरचे टॉवर हे गोराईच्या जमिनीवरती शिफ्ट होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज। आणि त्यामुळे डीएन नगरचे टॉवर कुठे शिफ्ट करणार याच्यामध्ये शेवटी शासनाने असं म्हटलेलं आहे की संबंधित महानगरपालिकेशी पाठपुरावा करून या संदर्भामध्ये विषयाबाबत महाराष्ट्र शासनाकडून केंद्र सरकारकडे आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येत आहे। पाठपुरावा करण्यात येत आहे अध्यक्ष महाराज। पाठपुरावा गेले 4.25 वर्ष होत आहे अध्यक्ष महाराज। 4.25 वर्ष पाठपुरावा होऊनही कोणत्याही प्रकारचं सोल्युशन अद्यापपर्यंत हाती आलेलं नाहीये। तर त्या मध्यमवर्गीय कुटुंबांनी करायचं काय अध्यक्ष महाराज? रस्त्यावरती यायचं, करायचं काय? त्यामुळे मला याच्यामध्ये माझी विनंती आहे शासनाला की टाइम बाउंड मॅनर मध्ये सोल्युशन या संदर्भामध्ये शासन देणार का? माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना असा आहे की डीएन नगर आणि जुहूच्या परिसरातील एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या जमिनीवरती असलेले हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्समिशन टॉवर हे किती दिवसांमध्ये इतरत्र हलवण्याची प्रक्रिया सुरू करणार? किती दिवसांमध्ये ती दुसरी जी जमीन आहे ती महानगरपालिकेच्या माध्यमातून शोधून त्या जमिनीचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला देऊन ते टॉवर त्या प्रस्तावित जमिनीवरती किती दिवसांमध्ये शिफ्ट करणार आणि किती दिवसांमध्ये ते शिफ्ट केल्याच्या नंतर त्या परिसरामध्ये असलेले हाईट रिस्ट्रिक्शन्स हे शिथिल होणार अध्यक्ष महाराज? हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। आणि टाइम किती दिवसांमध्ये आणि त्याची प्रक्रिया काय, ही प्रक्रिया सुद्धा माननीय मंत्री महोदयांनी सभागृहामध्ये नमूद करावी अध्यक्ष महाराज। मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य अमित साटम साहेबांच्या भावना ह्या अतिशय योग्य आहेत। कारण दहिसर मधला जो टॉवर आहे तो हलवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, त्याला गोराईमध्ये जमीन दिलेली आहे। गोराईची जमीनचा ताबा ज्यावेळी एव्हिएशन घेईल त्यावेळी ते काम सुरू होईल। परंतु त्यांनी जो अंधेरीच्या संदर्भातला मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे तिथं कमिटी येणं आवश्यक आहे आणि ती कमिटीनं पर्यायी जागा बघितली की ती आपण तात्काळ त्या ठिकाणी शिफ्ट करण्याची प्रक्रिया सुरू करू शकतो। आजच माझं एव्हिएशन मंत्री मुरली अण्णा मोहोळ यांच्याशी देखील बोलणं झालेलं आहे, ते देखील याच्यामध्ये सकारात्मक आहेत। आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील या संदर्भामधल्या जनतेच्या तीव्र भावना आणि लोकप्रतिनिधींच्या तीव्र भावना या केंद्र शासनाला कळवलेल्या आहेत आणि म्हणून आपल्या मार्फत मी अमितजी आणि त्या परिसरातल्या जनतेला आश्वस्त करतो की पुढच्या अधिवेशनाच्या अगोदर हा शिफ्ट करण्याची प्रक्रिया, आम्ही जागा देण्याची प्रक्रिया ही कमिटीला सांगून आम्ही पूर्ण करू आणि त्याच्यानंतर लवकरात लवकर जसं आपण दहिसरचा टॉवर गोराईला नेणार आहोत त्याच पद्धतीने ही कारवाई लवकरात लवकर करू।